वहिनी याला काय म्हणतात? त्याला भोगविडा म्हणतात. हो का? काय काय असतं त्याच्यामध्ये मग? त्याच्यामध्ये 7 पानं, हा, 7 सुपाऱ्या, बरोबर. 7 विलायची, 7 लवंग, हा हा काय हळदी कुंकू तीळ गुळ सगळं टाकायचं. हा हा त्याच्यावर एक लाडू ठेवायचा हा हा आणि हे 7 सवासणीला 5 सवासणीला 5 द्यायचे. आधी देवाला द्यायचा एक, हा हा तुळशीला द्यायचा बरोबर. आणि मग 5 सवासणीला 5 द्यायचे. किती विडे येतात आता ते तुमच्या इथं? हे 7 विडे आहेत पूर्ण. 7 विडे का? मग याला काय म्हणतात? भोगविडा. भोगविडा म्हणतात त्याला. बरं, भोगीच्या दिवशी भोगीच्या द्यायचं. दिवशी करतात हे. बरं बरं बाजरीची भाकरी, हा. उसळीची भाजी, बरं बरं खिचडी तांदळाची, हा 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 मुगाची डाळ टाकून बरं. देवाला नैवेद्य दाखवायचा हा हा आणि भोगविडा करायचा. बरं हा हे सवासणीचं असते 7 सवासणीचं. हा हा हा. संक्रांतीच्या आदल्या दिवशी ना आपल्या भोगीचं? जीवनातले सगळे भोग हा 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 सगळे दूर व्हावेत. अच्छा, याच्यासाठी असते का? भोगविडा करायचा असतो. बरं बरं हा. हे सगळे जण करतात का भोगविड्याचं? नाही, हे ज्यानं घेतला हा. भोगीचा वेळा जो सुरुवातीला घ्यावा लागतो. हा 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 मग ते आपण जर घेतला, आपल्याला कोणी दिलेला असला, आपण घेतला हा हा तर मग आपल्याला करता येतो आणि मग तो आपण द्यायचा सगळ्यांना. दरवर्षी मग करायचं आपण? दरवर्षी करावंच लागतं. नवीन तुम्हाला समजा घ्यायची इच्छा हा असेल हा तर मग तुम्ही घेऊ शकता यावर्षी. अच्छा, मी देईल हा. तुम्हाला, हा, मग तुम्ही पुढच्या वर्षी दरवर्षी करायचं हा, पण? असं. बरं बरं. तुमच्या जीवनातले सगळे भोग हा हा देवापाशी सोडून द्यायचे, अर्पण करायचं. अर्पण करायचे. हा, अच्छा, छान माहिती सांगितली, धन्यवाद. थँक्यू.